की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत। आणि आता मला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो महासन्मान योजना आहे, या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत। पण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात, त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2,000 केंद्र सरकार देते, असं 3 हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो। मी करतो वरच्या सभागृहात ते कामकाज आहे थोडं। हा बंधू भाऊ, सकाळपासून सगळे बंधू भावाचीच वाट पाहत आहेत। ते त्या लोकांच्या पोटात शिरून चाललाय प्रयत्न। माननीय अध्यक्ष महोदय, दिनांक 29/12/2025 रोजी अशोक कुमार एकनाथ खरात या नावाने वावी पोलीस स्टेशन जिल्हा नाशिक येथे तक्रार दिली की आरोपी दिनेश मनाजी परब याने त्याचे मोबाईल क्रमांक 9822300383 यावरून व्हॉट्सॲप ॲप्लिकेशनद्वारे फिर्यादीचे मोबाईल क्रमांक 9322864449 वरील व्हॉट्सॲप ॲप्लिकेशनवर फिर्यादीचे व एका महिलेचे 4 व्ह्यू वन्स स्वरूपात फोटो प्रसारित करून सदरचे फोटो हे समाजात व्हायरल करण्याची धमकी देऊन ते व्हायरल न करण्यासाठी 5 कोटी रुपयाची खंडणी व्हॉट्सॲप कॉलद्वारे मागितली। सदरचे फोटो दिनेश परब याला राजेंद्र जासूद याने दिले आहेत याबाबतची तक्रार दिली होती। यावरून वावी पोलीस स्टेशन इथे गुन्हा रजिस्टर नंबर 468
2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308(2) सह माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 66(ई)67(अ) प्रमाणे दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास हा गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांनी करून फिर्यादी अशोक कुमार खरात याचा मोबाईल सायबर विभागाकडून तपासणी केला, परंतु त्यात काही पुरावा आढळून आला नाही। तपास कामात फिर्यादी अशोक कुमार खरात, दिनेश परब याचे सोबत केलेले व्हॉट्सअप मेसेजेस व कॉल्सचे स्क्रीनशॉट तपासकामी हजर केले व ते जप्त केले आहेत। त्या अनुषंगाने फिर्यादीने सांगितलेल्या फिर्यादीबाबतचा पुरावा आढळून आला नाही। आरोपी दिनेश परब यास माननीय उच्च न्यायालयातून अंतरिम जामीन व राजेंद्र जासूद यास जिल्हा न्यायालय नाशिक येथून अटकपूर्व जामीन मंजूर आहे। नीरज जाधव याच्या सहभागाबद्दल आज पवेतो तपासात पुरावा आढळून आला नाही। त्याच्या सहभागाबाबत तपास सुरू आहे। हा पहिला पार्ट आहे ज्यात त्यांनी तक्रार केली होती, ज्यातनं आपल्या लक्षात ही केस आली। 18/2/2026 रोजी शिर्डी येथे एका महिलेने तक्रार दिली की तिला नीरज जाधव या व्यक्तीने व्हॉट्सअपद्वारे तिचा AI जनरेटेड अश्लील फोटो शेअर केला व लगेच डिलीट केला व तो व्हायरल करण्याची धमकी दिली असा संशय व्यक्त केला। त्यावरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 131-226 BNS 351-2 सह IT ऍक्ट 66(ई)67(अ) प्रमाणे नीरज जाधव यांचे विरुद्ध दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याच्या तपासात फिर्यादीने तिचा मोबाईल तपासकामी हजर केला नाही, तसेच तिला कोणत्या मोबाईल नंबरवरनं मेसेज आला तोही तिला सांगता आला नाही। यातील आरोपी नीरज जाधव याचा शोध घेत असताना अशोक खरात यांच्याशी संबंधित योगेश भालेराव या साक्षीदाराने काही व्हिडिओ तपास अधिकारी यांना दाखवले। त्यात व्हिडिओमध्ये एकूण 8 महिलांचे 35 व्हिडिओ असल्याचे समोर आले। सदर व्हिडिओमध्ये असलेल्या व्हिडिओत अशोक खरात याने भोंदूगिरी व जादूटोणा तंत्रमंत्र वापरून अनेक महिलांशी बलात्कार व अश्लील चाळे केले असल्याचे दिसून आले। ज्या साक्षीदाराने व्हिडिओ पोलिसांसमोर दाखवण्याची हिम्मत केली त्या साक्षीदारास अशोक खरातकडून जीविताबाबतची भीती होती। तो सहजासहजी व्हिडिओ जप्ती देण्यास तयार नव्हता, अगर कागदोपत्री साक्षीदार होण्यासही तयार नव्हता। त्यास पोलिसांनी सुरक्षेची हमी दिली व त्यास कौशल्याने हाताळून त्याच्याकडनं व्हिडिओ जप्त केले। आरोपी म्हणजे अशोक खरात हा देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती। तो पळून गेला असता तर त्याला शोधणे जिकरीचे ठरले असते। त्यामुळे पोलिसांनी त्याचा लुकआउट सर्क्युलर जारी करण्याबाबत अहवाल एअरपोर्ट अथॉरिटी यांना 10/3/2026 रोजी सादर केला व एअरपोर्ट अथॉरिटीने तात्काळ त्यास परदेश नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता हा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती हा थेट जमा केलेला आहे। आणि आता नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या 8व्या व 9व्या हप्त्याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना लागलेली होती। तर 8वा आणि 9वा हप्ता हा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज दुपारी हा जमा करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, अगदी प्रूफसहित तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे। म्हणजेच आता नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचे 4,000 रुपये हे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती कळेल। आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।